नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट GMC गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मुंबई अंतर्गत जी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजेच परीक्षेची तारीख जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेची तारीख ही 16 नोव्हेंबर असून त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच एकूण आलेल्या अर्जांची संख्या आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. प्रत्येक पोस्टवाईज प्रत्येक पदानुसार एकूण किती अर्ज आले आहेत याची डिटेलमध्ये विस्तारित आकडेवारी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला डिटेलमध्ये एकूण किती अर्ज आलेत पोस्टवाईज हे समोर पाहूयात. तुमच्या समोर स्क्रीनवर पाहू शकता गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्ग पदभरती 2025 सालीची. गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे ही सरळ सेवेने भरण्यासाठी प्राप्त झालेल्या पदनीय अर्जांची संख्या ही देण्यात आली आहे. यामध्ये जर पहिलं पाहिलं तर पाहू शकता एकूण 9,700 पेक्षा जास्त अर्ज, टोटल अर्जांची संख्या 9,791 आहे. तर यामध्ये परीक्षेची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर 2025ला पेपर असणार आहेत. गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्याकरता प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने 15 नोव्हेंबर 2025 रोजी 9 ते 11 या वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेत त्या उमेदवारांना एकच परीक्षा घेण्यात येणार आहे आणि सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण हे इतर पदासाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर या पद्धतीने ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. आता प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेत याची आकडेवारी आपण चेक करूयात. आया या पदासाठी एकूण 77 अर्ज आलेत. किती एकूण जागा होत्या याची माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये चेक करू शकता. विस्तारित जाहिरातीमध्ये ॲनिमल केअरटेकर यासाठी 75, असिस्टंट कुक, बटलर, पॅन्ट्री बॉयसाठी 129 अर्ज, ऑटोस्पी रूम सर्वंट, त्याचबरोबर पोड्डर हॉस्पिटल मुंबईसाठी 72, बार्बरसाठी 42, क्लास 4चा सर्वंट जो आहे यासाठी 268, इथे जागा जास्त आहेत. डार्करूम अटेंडंटसाठी 100, इलेक्ट्रिकल कुली MA पोद्दार हॉस्पिटलसाठी 60 जागा, गार्डनरसाठी 114, हमालसाठी 109, हॉस्पिटल सर्वंट 60, लॅबोरेटरी अटेंडंटसाठी 381, लॅबोरेटरी सर्वंट पोद्दार हॉस्पिटलसाठी 39, सगळ्यात जास्त लॅबोरेटरी सर्वंटसाठी एकूण 536 जागा. त्याच्यानंतरनं लॉन्ड्री सर्वंटसाठी 48, लायब्ररी सर्वंटसाठी 209 जागा, मजूरसाठी एकूण पाहिलं तर इथे 33 अर्ज आहेत. त्याच्यानंतरनं मैसूरसाठी पाहू शकता 151 अर्ज आले आहेत. मैसूर MA पोद्दार हॉस्पिटलसाठीच पुन्हा 26 अर्ज, म्युझियम कीपर 123, सगळ्यात जास्त शिपाई या पदासाठी 1354 अर्ज प्राप्त झाले आहेत. पिऊन पोद्दार हॉस्पिटलसाठी 159, पिऊन MA पोद्दार हॉस्पिटल 131 अर्ज, पिंजारीसाठी 28, पोस्टमॉर्टम रूम अटेंडंटसाठी 59 अर्ज, पोस्टमॉर्टम रूम अटेंडंटसाठी चेक केले. रामोशीसाठी 21 आहेत. त्याच्यानंतर राशाला सर्वंटसाठी 27, रुग्णपटवाहकसाठी 28 अर्ज, सिक्युरिटी गार्ड पोद्दार हॉस्पिटल मुंबई 145, 658 सिक्युरिटी गार्डसाठी, सिक्युरिटी गार्ड मुंबई हॉस्पिटलसाठी 143, सर्वंटसाठी 210, सर्वंट पोद्दार हॉस्पिटलसाठी 83, त्याच्यानंतर MA पोद्दार हॉस्पिटल सर्वंटसाठी 49 अर्ज, स्टोर रूम अटेंडंटसाठी 227 आणि वॉर्ड बॉयसाठी 2590 अर्ज, वॉर्ड बॉय MA पोद्दार हॉस्पिटल मुंबई 1021 अर्ज. त्याच्यानंतर एक्सरे सर्वंटसाठी 119 अर्ज, एक्सरे सर्वंट MA पोद्दार हॉस्पिटल मुंबईसाठी 87 अर्ज, असे एकूण 9,791 अर्ज. तुम्ही जर विस्तारित जाहिरात पाहिलीत या भरती प्रक्रियेची तर यामध्ये यासाठीचे एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. किती जागा आहेत त्यासाठीचे खूपच कमी अर्ज आलेत आणि जर तुम्ही पाहिलं तर कॉम्पिटिशन स्पर्धा ही कमी झाली आणि त्याचबरोबर परीक्षेची आहे पॅटर्न आपण डिटेलमध्ये एक वेगळा व्हिडिओ यावर घेणार आहोत. 10वीच्या परीक्षेच्या दर्जाच्या समान हा पॅटर्न असणार आहे परीक्षेचा, त्यामुळे सोप्या पद्धतीचे हे परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो असणार आहे. परीक्षा सोप्या पद्धतीची असेल आणि त्याचबरोबर पाहू शकता अर्ज तुमचे जे हॉल तिकीट आहेत परीक्षेच्या 7 दिवस अगोदर म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये उपलब्ध होतील. 15 नोव्हेंबर 2025 रोजी
विविध सत्रांमध्ये एका सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सगळ्या उमेदवारांची एकत्रच परीक्षा होणार आहे. तब्बल 9,791 उमेदवारांची, 9,800 जवळजवळ उमेदवारांची परीक्षा. प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेत याची माहिती चेक करून तुम्हाला समजू शकतं की एक्झॅक्टली तुमची स्पर्धा किती उमेदवारांशी असणार आहे, एकूण किती जागा आहेत आणि कट ऑफ जे आहे हे कितीपर्यंत जाऊ शकते. कट ऑफ जे आहे जास्तच लागेल, मात्र 150-160 पर्यंत उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे निवड होऊ शकते. तर अशा पद्धतीने ही आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाले. GMC मुंबई गड्ड चतुर्दश आणि संवर्गातील या पद भरतीसाठीची ही टेलिग्राम चॅनलवर मी ही लिंक PDF जी आहे हे शेअर केलेली आहे. डिटेलमध्ये चेक करू शकता कोणत्या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि त्यानुसार तयारी केली जाऊ शकते. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशा सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.